निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं. प्रचार गीतातील भगवा शब्दावर घेतला आक्षेप. अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत. काकांच्या कृपेनं चांगलं चाललंय, भरसभेत केलं वक्तव्य. रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील वक्तव्याविरोधात काँग्रेसची लातूर बंदची हाक. अमित देशमुखांकडून मात्र बंद न पाळण्याचं आवाहन. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज फडणवीसांची मुलाखत. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मुलाखतीचं आयोजन. फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. आज फडणवीसांची कल्याण, उल्हासनगरसह भिवंडीत सभा. अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेस आघाडी. एकनाथ शिंदेंकडून तीव्र संताप व्यक्त. शिवाजी पार्कवरील सभेला सर्वांनी या. राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनपा निवडणुकीसाठी मनसेचा दारोदार प्रचार. बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागलीय. तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला. अकोल्यात हल्ला झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेलांचा मृत्यू. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू. हल्लेखोर उबेदच्या आवळल्या मुसक्या. ऊसतोडीनंतर 14 दिवसांच्या आत सरकार एफआरपी देत नाही अशा कारखान्यांना आम्ही सोडणार नाही. राजू शेट्टींचा साखर कारखान्यांना थेट इशारा. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानासाठी विशेष पॅकेज जाहीर. आर्वी, कारंजा, आष्टीतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर. डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार. बेस्टकडे स्वमालकीच्या 249 बसेस. 2027 पर्यंत स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची भीती. पश्चिम रेल्वेवर आजही ब्लॉक. 215 लोकल रद्द. 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. तर पुन्हा प्रवाशांचा होणार खोळंबा. एसी लोकलमधील विनातिकीट प्रवाशांची संख्या दुप्पट. फुकट्यांकडून तब्बल 155 कोटींची वसुली करण्यात यश. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाणीला मंजुरी. लोह प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता. सोने चांदीचे दर पुन्हा वधारले. मंगळवारी चांदीच्या भावात 9,250 रुपयांची वाढ. तर सोनं 1,37,500 रुपयांवर पोहोचलं. काँग्रेसने मोदी ट्रम्पचा एआय व्हिडिओ केला पोस्ट. मोदींच्या भीतीचा फटका देशाला बसतोय असं शेवटी लिहिलं. तमिळनाडूच्या करूरमधील चेंगराचेंगरी प्रकरण. टीव्हीकेच्या विजय यांना सीबीआयचं समन्स जारी. यूपीतून 2.89 कोटी मतदार यादी बाहेर. एसआयआर नंतर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध. भारताचे नागरिक होण्याआधीच मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याच्या प्रकरण. बाजू मांडण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी मागितली अधिकची वेळ. कोर्टाकडून सोनियांना 7 फेब्रुवारीपर्यंतचा अवधी. बांगलादेशात आणखी एक हिंदूची हत्या. आठवडाभरातील तिसरी घटना. हेड स्मिथचा शतकामुळे ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड. तिसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात कांगारूंची 134 धावांची आघाडी.